देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रदक्षिणेचं शास्त्र आहे. शिवमंदिरामध्ये गेले तर महादेवाला अर्धी परिक्रमा, महादेवाला किती, मंदिरामधनं अर्धी परिक्रमा आणि मंदिराच्या बाहेरनं 5 प्रदक्षिणा महादेवाला कराव्यात. मंदिराच्या बाहेरनं 5, मंदिरामधनं आतमध्ये गेले तर मंदिरामध्ये अर्धी परिक्रमा, पूर्ण नाही. गणपती बाप्पाच्या मंदिरात गेले तर गणपतीला, गणेशाला किती प्रदक्षिणा, आता हे लक्षात ठेवा बरं. आणखी प्रदक्षिणात माहित नाही म्हणल्यावर, ज्यावेळी भगवान गणेशाच्या मंदिरामध्ये जातात त्यावेळी गणपती बाप्पाला 3 प्रदक्षिणा, गणेशाला 3 प्रदक्षिणा, पांडुरंगाला 4, पांडुरंगाला किती, 4. देवीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर शास्त्र आहे, देवीला प्रदक्षिणा करताना देवीला 1 प्रदक्षिणा, देवीच्या मंदिरात गेल्यावर 1 आणि सूर्य भगवंताला परिक्रमा करताना 7 परिक्रमा कराव्यात. सूर्याला 7, गणपतीला 3, पांडुरंगाला, रामाला, कृष्णाला 4, देवीला 1, महादेवाला अर्धी आणि सूर्याला 7. ज्या देवाच्या मंदिरामध्ये जातात त्या देवाचं एखादं तरी स्तोत्र यावं किंवा एखाद्या तरी श्लोकाने देवाची स्तुती करता यावे, कारण देवाला स्तुती अतिप्रिय आहे. म्हणून मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवंताची स्तुती करावी. शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर कमीत कमी एखादं तरी स्तोत्र यावं, नाही जास्तीचे स्तोत्र आले तर कमीत कमी 12 ज्योतिर्लिंगाची स्तुती तरी करता यावे. सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्य मल्लिकार्जुन उज्जयिन्यां महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्यां वैद्यनाथं च दाक्षिण्यां भीमशंकरं सेतुवन्दे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्या तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदार घुष्मेशं च शिवालयम् एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेत् नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. ज्यावेळी महादेवाच्या मंदिरामध्ये जातात त्यावेळी हा एक श्लोक गायलाच पाहिजे. गणपतीकडे गेले तर नाही बाकी काहीतरी, कारण गणेशाची स्तुती करावी लागते. आणि कलियुगामध्ये अति स्तुतीप्रिय कोणते देव आहेत तर म्हणले गणेश आणि दुसरी देवी. लवकर कलो चंडी विनायको प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो सर्वांनी
गणेशाला स्तुती अति प्रिय आहे. म्हणून आपल्याकडे व्यवसाय करत असणाऱ्या करता पुराणामध्ये शास्त्रामध्ये वर्णन आलं, दुकानामध्ये चांदीचे उजव्या सोंडीचे गणपती असावेत. म्हणले महाराज चांदी एवढी महाग झाली, दुसरा काही पर्याय असेल तर सांगा. चांदी नको आता. चांदी घेणं शक्य राहिलं नाही. जरा म्हणले जरा काही स्वस्त वालं काही असेल तर शास्त्रानुसार स्वस्त वालं सांगा. सगळे चांदी घेऊ शकत नाही, नाही तसं सिडको घेऊ शकत सगळे, फक्त गणपती नाही घेऊ शकत म्हणा, बाकी सगळं घेऊ शकते. उजव्या सोंडीचा चांदीचा गणपती ऑफिस मध्ये दुकानामध्ये व्यवसाय करता अतिशुभ सांगितला. तिजोरीमध्ये उजव्या सोंडीचा चांदीचा गणपती अतिशुभ आहे. ज्याचा व्यवसाय चालत नाही त्याला मी एक सोपा पर्याय सांगतो. सोपा चांदीचा गणपती नाही, एकदम स्वस्त वाला सांगतो. काही गोष्टी काही ठिकाणी अतिशुभ सांगितल्या आणि काही गोष्टी काही ठिकाणी अति अशुभ सांगितल्या. शास्त्रानुसार बेडरूम मध्ये आरसा अति अशुभ आहे. बेडरूम मध्ये आरसा नसून आता काय ताण झाला म्हणा. शिव महापुराण ठेवून ताण झाला म्हणा. आता बरं होतं आमचं चालू होती तेच, कुणी कोण बुद्धी सुचली म्हणा. शास्त्र म्हणतं झोपल्यानंतर स्वतःच शरीर आरशात दिसू नये किंवा आरशात शरीर पाहू नये. शास्त्र आहे. दक्षिणेकडे आरसा नसू नये. बेडरूम मध्ये अतिशुभ आहे. म्हणले ऑफिस मध्ये बेडरूम मध्ये जिथं तुम्ही रिलॅक्स होता आणि जिथं तुम्ही धन कमवून रिलॅक्स होता, अशा दोन जागा आहेत. एक दुकानामध्ये जर चांगला गल्ला झाला तर माणूस रिलॅक्स होता, आज मजा आली, आज मस्त चाललं. आणि जर कस्टमर नाही आलं तर म्हणले नुसता पैसा आहे, दुकान एवढं चालतं म्हणले, पण झोप नाही, शरीर रिलॅक्स होत नाही, त्या बी पैशाचा उपयोग होत नाही. म्हणले पैसा खूप आहे, झोप येत नाही. म्हणून शास्त्रामध्ये काही अशा बारीक गोष्टी सांगितल्या ज्या अति लाभदायी आहेत. म्हणून दुकानाच्या पाठीमाग तुम्ही बसल्यानंतर तुमच्या पाठीमाग किंवा बेडरूम मध्ये झोपल्यानंतर तुमच्या पाठीमाग अतिशुभ जर काय असेल तर म्हणले पायनॅपलचं चिन्ह अतिशुभ. पायनॅपल मराठीमध्ये अननस, अननस अतिशुभ. दुकानामध्ये तुमच्या ऑफिसच्या पाठीमाग तुमच्या खुर्चीच्या पाठीमाग चिन्ह असावं. कशाचं चिन्ह? म्हणजे आपण जसं ऍपल वगैरे तयार करून किचन मध्ये लावते तसं त्या पद्धतीचं लावायचं. हे अतिशुभ सांगितलं. बेडरूम मध्ये जिथं तुम्ही रिलॅक्स होता, जिथं तुमचं शरीर स्वस्थ होतं, आराम प्राप्त होतो आणि धन कमवल्यानंतर म्हणून ही पॉझिटिव्हिटी प्राप्त करून देत. घरामध्ये बेडरूम मध्ये अतिशुभ सांगितलं आणि दुकानामध्ये अतिशुभ. फक्त तुमच्या पाठीमागच्या बाजूला लावा. तुम्ही बसल्यानंतर ते तुमच्या पाठीमागं असावं, समोर नाही.